हे गाईस, तर आज आम्ही जातो आहे धुळ्याला, म्हणजे धुळ्याच्या देवीला. आणि आज दसरा होता तर सर्वीकडे फुलंच फुलं होते हो. आणि आमच्या घरापासून धुळे फक्त 41 किलोमीटर आहे. आणि रस्त्यात तेवढी धूळ होती ना, तर 5 मिनटं अजून थांबलो असतो तर चालतं फिरतं वाळवंटाच राहिलो असतो. तो भाडा तर पूर्ण धुळेचं झालं होतं, पण असो. मग नंतर एकदम चांगला रस्ता आला, डोंगर आणि सगळीकडे एकदम हिरवळ होती. आणि मी तर पहिल्यांदा आहे पवनचक्कीचे जे पंखा होता ना, तो पहिल्यांदा एवढं जवळून पाहिला भाऊ. आणि मामन ते पुढं होते तर लगेच म्हटलं आपण बी पुढं जाऊ. आणि हो, आम्ही पाहिला लळिंगचा किल्ला. आणि मग त्याच्यानंतर पोचलो डायरेक्ट धुळ्याला, म्हणजे डायरेक्ट देवीच्या मंदिरात. आणि लागलो लाईनीमध्ये. आणि मग लगेच थोड्या वेळात देवीचे दर्शन घेतले आणि आलो मंदिराच्या बाहेर. आणि मग बाहेरून मंदिर तर एकदम भारी दिसत होतं, सगळ्या देवी वगैरे होत्या तिथे. आणि मग आलो आम्ही स्वामीनारायण मंदिरात. ते बाहेरून जसं अयोध्याचं मंदिरच दिसत होतं पो, आणि मधून जसं काही स्वर्गच. मग आम्ही घेतले देवाचे दर्शन. आणि मंदिर तर खरं एकदम भारी होतं, एकदम मस्त होतं. आणि मंदिरच नाही तर गार्डन तर एकदम भारी होतं. खाली पण मंदिर होतं. आणि फक्त मंदिरच नाही तर दरवाजे बी एकदम भारी होते. खाली आहे ना विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर होतं. मग आम्ही घेतलं दर्शन. आमची हृदय तर नुसती इकडं तिकडं पळत होती तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत चला बाय.